राज्यभरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गाजणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि यावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल राज्य सरकारसाठी, ठाकरे सरकारसाठी एक मोठा धक्का ठरलाय. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ठाकरे सरकारवर आता नामुष्की ओढावली आहे. याच सगळ्या मुद्द्यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सुद्धा जुंपली आहे. दुसरीकडे राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून आता या विरोधात आक्रमक अशी भूमिका घेतली जाते, आक्रमक पाऊल उचललं जाते, निदर्शनं केली जातात. आता या सगळ्याच्या मुद्द्यावरून या रोषानंतर ठाकरे सरकार मोठं अडचणीत सापडलंय. दुसरीकडे मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही आता खरं तर संकट आलंय आणि या सगळ्या मुद्द्यावर आता प्रश्न असे आहेत की यामध्ये नेमकं चुकलं कोणाचं. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांकडे बोटं दाखवली जातात, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण न टिकण्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे, काय चूक झाली आणि यापुढे ही चूक सुधारण्यासाठी काय पावलं टाकली जाणार, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता आहेत खुद्द मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं HW मराठीमध्ये. थेट विषयाला हात घालूया. सर्वोच्च न्यायालयानं आज मराठा आरक्षण जे आहे ते रद्द करण्याचा जो निर्णय आहे तो दिलाय. या संपूर्ण निर्णयाकडे कशा पद्धतीनं पाहता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर या सगळ्या स्थितीकडे, आजच्या या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? खूप अपेक्षा माझ्या सगळ्या संपूर्ण समाजाला होती की मराठा आरक्षण हे टिकेल आणि जसं मुंबई हायकोर्टामध्ये याच्यावर शिक्कामोर्तब झाला तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये देखील याच्यावर शिक्कामोर्तब होईल. परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं आणि रद्द करत असताना 2 फाइंडिंग जवळपास न्यायालयाने दिलेल्या आहेत. ऑर्डरची कॉपी अजून मिळालेली नाही, परंतु न्यायालयाने स्पष्ट केलं की 50% मर्यादा ओलांडता येत नाही आणि न्यायालयाने सांगितलं की मागास आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. या 2 मुद्द्यावर आज आरक्षण त्या ठिकाणी रद्द झालेलं आहे. आता सर या निकालानंतर खरं तर विरोधक आणि सत्ताधारी दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. फडणवीस सरकारच्या काळामध्ये हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकवलं गेलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे सरकारला ते जमलं नाही, म्हणून भाजपकडून टीका होते. नेमकं काय चुकलंय या सगळ्या प्रकरणामध्ये आणि कोणाचं चुकलंय? नेमकं असं काय कमी पडलं की ज्यामुळे हे आरक्षण टिकवता आलं नाही? हे बघा, मी दुपारीच बोलल्याप्रमाणे राज्य सरकारची मराठा आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नव्हती का, तर ती होती. परंतु कोणत्याही युद्धामध्ये एक रणनीती लागते, ती रणनीती मात्र यांच्याकडे नव्हती. कारभारी नेमला नसल्यामुळे हे कोणी करायचं, योग्य वेळी काय करायचं, हे कधी करायचं, कशा पद्धतीने करायचं, हा निर्णय घेण्यामध्ये फार मोठा उशीर त्या सरकारच्या वतीने झाला. त्याचं आधी जवळचं उदाहरण द्यायचं ठरलं तर 5 महिने 5 न्यायमूर्तींकडे अर्जच केला नाही प्रकरण वर्ग करण्यासाठी. अशा अनेक चुका यांनी या ठिकाणी केल्या. तर या पार्श्वभूमीवर सरकारने जर योग्य वेळी योग्य युक्तिवाद केला असता, योग्य पद्धतीने काम केलं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती. दुर्दैवाने आज मराठा समाजाला नैराश्य पदरात पडलेलं आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तर या निमित्तानं आता विरोधकांकडून अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी होते, पहिला मुद्दा. आणि दुसरा म्हणजे समन्वयाचा अभाव. सातत्यानं याबाबत बोललं जातं. एकतर समन्वय नाही आहे, दुसरी गोष्ट म्हणजे या सरकारला मराठा आरक्षण द्यायची मानसिकता नाही आहे, असाही आरोप केला जातो. दुसरीकडे आज संभाजीराजे यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये ते असं म्हणाले की दोन्हीही सरकारांनी प्रयत्न केले, मात्र ते झालं नाही आणि आता निकाल मान्य करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांच्या या राजीनाम्याच्या मागणीबाबत? अशोक चव्हाण साहेबांचा राजीनामा घेऊन आरक्षण जर मिळत असेल तर तो राजीनामा आम्ही सगळ्यात पहिले जाऊन घेऊ. परंतु गाव पूर्ण जळालेलं आहे, खाक झालेलं आहे. राख रांगोळी तरुणांच्या आयुष्याची झालेली आहे. अशा काय घेऊन करायचं अशोक चव्हाण साहेबांचा राजीनामा? आम्हाला आता ठोस पर्याय पाहिजे. आरक्षण जोपर्यंत रद्द आहे, सरकार म्हणून हे काय करू शकता हे यांनी केलं पाहिजे, परंतु हे करताना ते दिसत नाहीये. छत्रपती संभाजीराजांनी आपलं मत व्यक्त केलं
दोन्ही सरकारने प्रयत्न केले, हे मान्य आहे. परंतु आरक्षण टिकलेलं नाही हे देखील सत्य आहे. आणि हे आरक्षण जर टिकलं नाही तर या प्रयत्नाला कुठलाही प्रकारचा अर्थ राहत नाही. त्यामुळे माझ्या सारख्याचं मत असं आहे की मराठा समाजाच्या पदरी नैराश्य आलेलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण साहेबांचा राजीनामा याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही. आम्हाला पाहिजे तर न्याय, आम्हाला पाहिजे तर आरक्षण, आम्हाला पाहिजे तर सवलती. फडणवीस सरकारच्या काळामध्ये जेव्हा उच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलं होतं त्यावेळेची काही निर्णय किंवा काही पावलं ज्या पद्धतीनं उचलली गेली त्या पद्धतीनं किंवा तितक्या ठोसपणे उचलली गेली नाहीत का? आणि आता ठाकरे सरकारकडून या पुढं काय अपेक्षा त्यांना काही सांगू इच्छिता का या निमित्ताने? म्हणजे महाविकास आघाडी सरकारला एकच विनंती आहे की याच्यामध्ये फार दिग्गज नेते मंडळी मंत्री म्हणून काम करतात. हे तिसरी चौथी पिढी याच्यामध्ये काम करते आणि यांना आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी शांतपणा शिकवणं योग्य नाही. फक्त एकच मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की माझा जन्मही झाला नव्हता त्यावेळेस त्यांच्याकडे संस्था आहेत आणि त्या सर्व संस्था याचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जसं स्वतःच प्रकरण हाताळतात तसं मराठा समाजाचं प्रकरण हाताळलं असतं तर निर्णय आज वेगळ्या पद्धतीने लागला असता. परंतु तसं होताना झालेलं नाही. आता तरी सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि सरकारने जर गांभीर्याने घेतलं तर निश्चित हे मराठा आरक्षण टिकेल. कुठल्या पद्धतीने टिकेल? जर याच्यामध्ये कायदेशीर मार्ग असतील तर टिकेल आणि ते शोधण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. सर, या पुढचं जर पाऊल टाकायचं असेल आणि पुन्हा एकदा या दृष्टीने प्रयत्न सुरू करायचे असतील तर नेमक्या काय गोष्टी आवश्यक आहेत? काय पुढची प्रक्रिया असेल या सगळ्यामध्ये? याच्यामध्ये इच्छाशक्ती, न्यायालयाच्या प्रतीचं वाचन केलं पाहिजे, ज्येष्ठ विधी तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, सरकारच्या हातातलं काय करू शकते ते स्पष्ट केलं पाहिजे. सर्वप्रथम एक दुसऱ्यावर जबाबदारी ढकलण्याचा जो प्रयत्न आहे ते थांबवला पाहिजे. पुढे येऊन यांनी सांगितलं पाहिजे, होय आम्ही तुम्हाला सवलती देणार आहोत, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि ह्या तारखेला आम्ही हे निर्णय देणार आहोत. हे काहीच करायचं नाही. तुम्ही केलं नाही आम्ही करू, आम्ही केलं नाही तुम्ही करू, असे जे स्टेटमेंट ते त्या ठिकाणी देत आहे हे न परवडणारे आहे. एक खिल्ली उडवल्यासारखा प्रकार मराठा समाजाचा आज दुपारपासून चाललेला आहे. कोणताही नेता गांभीर्याने घेत नाही. एकही नेत्याने जाहीर केलं नाही की त्यांना दुःख झालं. सगळ्यांनी सांगितलं यांच्यामुळे झालं, त्यांनी सांगितलं त्यांच्यामुळे झालं. अरे बाबा झालं तर हे होण्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. मग आता तुम्ही काय पर्याय देणार आहात हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाहीये. निश्चित. सर, आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निकालानंतर जे निवेदन दिलं त्यामध्ये मुख्यमंत्री असं म्हणतात की पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांनीही आता मराठा आरक्षण मिळण्यासाठी जो निर्णय आहे तो घ्यावा, हात जोडून विनंती आहे तशी. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाकडे कसं पाहता? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या अगोदर जर आम्हाला स्पष्ट केलं असतं की सर्व काही प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींच्या हातात आहे, न्यायालयीन लढाई लढण्याची गरज नाही, तर आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर रात्रंदिवस बसलो असतो. आज हे आरक्षण दिलं राज्य सरकारने आणि त्यावेळेस आजचे माननीय मुख्यमंत्री महोदय देखील कोलॅबरेशन गव्हर्नमेंटमध्ये होते. म्हणजे कोलॅबरेशन गव्हर्नमेंटमध्ये असताना एक स्टेक त्यांचा असताना ते आज वन फाईन मॉर्निंग असं कसं म्हणू शकता? त्यांनी आम्हाला पटवून सांगावं, त्यांनी जाहीर करावं हे आरक्षण रद्द भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि त्याचे पुरावे आम्हाला द्यावे. मग आम्ही प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीकडून कशा पद्धतीने आरक्षण घ्यायचं ते आम्ही घेऊ. परत सरकारने काहीच करायचं नाही आणि आम्हाला दुसऱ्याचा दरवाजा दाखवायचा हे योग्य नाही. सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की हा जो निकाल आलाय त्यानंतर राज्यभरामध्ये असे पडसाद उमटताना दिसत आणि तीव्र स्वरूपाचे आहेत. एकीकडे कोरोना स्थिती आहे, अनेक नेत्यांकडून आवाहनही केलं गेलं की अशा पद्धतीची निदर्शनं आत्ताच्या स्थितीमध्ये होऊ नये. मात्र तुम्ही समाजाला काय आवाहन करू इच्छिता, काय सांगू इच्छिता? बघा, मराठा समाज अतिशय समजदारीची भूमिका घेतो. आम्हाला कल्पना आहे कोरोनाची महामारी आणि मागच्या काही दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन आम्ही केलं नाही, कुठल्याही प्रकारचं टोकाचं पाऊल आम्ही उचललं नाही.
मग अशा पार्श्वभूमीवर आम्ही संयम ठेवू, माझे सर्व सहकारी संयम ठेवतील, ही आमची जबाबदारी आहे. कोरोनाच्या या महामारीमध्ये कोणाला त्रास होणार नाही, स्वतःला देखील त्रास होणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. पण ही एकटी आमचीच जबाबदारी आहे का? ही राज्य सरकारची जबाबदारी नाही, ही विरोधी पक्षाची जबाबदारी नाही. यांच्या जर जबाबदाऱ्या नसतील तर मग आम्ही जायचं कोणाकडे? त्यामुळे जबाबदारी झटकून चालणार नाही. त्यांनी पुढे येऊन जाहीर केलं पाहिजे. शेवटचा आणि अगदी महत्त्वाचा मुद्दा, काय पाऊल उचलायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं. मात्र येत्या 10 दिवसांमध्ये मला वाटतं कायदेशीरदृष्ट्या यासाठीची याचिका जी आहे, पुनर्विचार याचिका, ती दाखल व्हावी लागेल आणि या प्रकरणासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. त्या दृष्टीनं काही निर्णय झालाय का किंवा तसा काही प्रयत्न? नाही, तसं नाही. अजून ऑर्डर आली नाही. ऑर्डर आल्यानंतर ज्येष्ठ विधी तज्ञांशी चर्चा होईल. ते काय याच्यामध्ये पर्याय आणि मार्ग सांगतात, त्याचं अवलोकन आम्ही करू आणि निश्चित पुढचा मार्ग निवडू. आज ऑर्डर अजून आलेली नाही, त्यामुळे त्याच्यावर बोलणं चुकीचं ठरेल, रणनीती ठरवणं चुकीचं ठरेल, दिशा ठरवणं चुकीचं ठरेल. म्हणजे आम्ही स्वतः अंधारात आहे, समाजाला परत अंधारात टाकणे योग्य नाही. तेव्हा न्यायालयाचे निकालाची प्रत आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद तुमचे HW मराठीशी बातचीत केल्याबद्दल. थँक्यू. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.